गोंदिया जिल्ह्यात वाढत्या नशा व अवैध पदार्थांविरोधात कठोर कारवाईची मागणी. भाजयुमो गोंदियातर्फे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांना निवेदन. गोंदिया भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रोहित अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चा गोंदिया जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माननीय गृह राज्यमंत्री तसेच भाजपा गोंदिया जिल्हा संपर्क मंत्री माननीय श्री पंकज भोयर यांना गोंदिया जिल्ह्यात वाढत असलेल्या नशा, ड्रग्ज, बनावट दारू व इतर अवैध पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले. गेल्या काही काळापासून गोंदिया जिल्ह्यात नशेशी संबंधित बेकायदेशीर क्रियाकलापांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः युवकांमध्ये गांजा, ड्रग्ज, कोरेक्ससारखी प्रतिबंधित औषधे मोठ्या प्रमाणावर पोहोचत असून काही भागांमध्ये बनावट दारूचा अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असून युवक मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या विळख्यात अडकत आहेत. ही परिस्थिती जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेसोबतच सामाजिक आरोग्यासाठीही गंभीर धोका निर्माण करणारी आहे. या पार्श्वभूमीवर भाजयुमो गोंदियाच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या. मागण्या: 1. गोंदिया जिल्ह्यात तात्काळ विशेष अँटी-ड्रग्ज ड्राईव्ह राबविण्यात यावी. 2. नशा तस्करी, अवैध दारू निर्मिती व विक्रीमध्ये सहभागी असलेल्या सर्व व्यक्ती व टोळ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. यावेळी भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदन सादर करताना युवकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने ठोस आणि निर्णायक पावले उचलावीत, अशी ठाम भूमिका भाजयुमो गोंदियाच्या वतीने मांडण्यात आली. हर्ष विनोद कुमार मोदी, सरपंच, ग्रामपंचायत सौंदड, भारतीय जनता युवा मोर्चा गोंदिया. उपस्थित रोहित अग्रवाल, जिल्हाध्यक्ष, भाजयुमो गोंदिया, हर्ष विनोद कुमार मोदी, मनोज बोपचे, पुष्पराज नबंधऊ, विक्की बघेले, इंदरजीत सिंग भाटिया, संतोष काटरे.